माहिती नाहीयेत का? नावं कळतायत की नाही? हिंदी बोलने का मोदी की जैसे बेवकूफ नहीं बनाने का। नाही, मी मराठीतच बोलणार. तुम्ही महाराष्ट्रात आहात, मी मराठीतूनच बोलणार आणि मी मराठीत प्रश्न विचारते, तुम्हाला सांगते की तुम्ही हिंदीत उत्तर द्या. कोण निवडून येईल असं वाटतं? मी मराठीत प्रश्न विचारते, तुम्ही हिंदीत उत्तर द्या. कोणता पक्ष ही व्हिडिओ पाहिलीत? या व्हिडिओमध्ये ज्या पत्रकाराला ते सगळे भय्ये बिये कसं उत्तर देत आहेत, कुठून आला एवढा माज? आपल्या महाराष्ट्रात राहायचं, मुंबईत राहायचं, इथं नोकरी धंदे करायचे, इथं सगळं करायचं आणि मराठी भाषेला तुच्छ लेखायचं, इतकं घाणेरडं लेखायचं की हा सगळ्या गोष्टी बघा, त्यांचा द्वेष आणि त्या बोलण्यातून त्या सगळ्या गोष्टी दिसून येत आहेत. आता तुम्हाला कळेल की राज ठाकरे माणूस 18 वर्ष या भैया बियाना जो चोपत होता ना, ते का चोपत होता, कशासाठी चोपत होता? आपलीच मराठी घाणेरडी नालायक वृत्तीची लोक त्या माणसांवरती टीका करत होती, त्या पोरांवरती, त्यांच्या त्या सगळ्या मनसैनिकांवरती, त्यांच्या पक्षातील लोकांवरती टीका करत होती. मराठीसाठी दुकानं फोडतायत, गुंडेगिरी करतायत. आपल्या मराठीची अवस्था आज ही असली त्यांची अवस्था, हे दादागिरी करतायत आपल्यावरती. बाबांनो, माझे हात जोडून विनंती आहे, मराठीसाठी झटणाऱ्या लोकांच्या पाठीमागं आता नाही ना उभे राहिलात, तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून, लिहून पुढच्या 20 ते 25 वर्षामध्ये ना तुम्हाला मराठी बोललं ना तर पुढचा भैया कानाखाली पेटवेल. ही वेळ येऊ देऊ नका, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. हात जोडून माझी विनंती आहे की त्या राज ठाकरे नावाच्या माणसाला, राज साहेबांना एकदा ओळखा. मराठी माणसा एकदा ओळख, तो माणूस फार महत्वाचा आहे.